आला आला दिवाळीचा सण, घेऊन तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघेल सृष्टी, धन्वंतरीची तुमच्यावर असावी सदैव कृपादृष्टी. श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस या दिवशी संध्याकाळी धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी म्हणजे जी आरोग्याची देवता आहे. त्याचप्रमाणे या दिवशी धनाचे पूजन केले जाते. माता लक्ष्मी, कुबेर यांची सुद्धा पूजा केली जाते. ज्या धनामुळे आपले पोषण होते, तर अशा धनाचे आपण या दिवशी पूजन करत असतो. शेतकऱ्यांसाठी आणि व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत खास असतो. आपल्या घरामध्ये जी धान्य आहे, तर या धान्यांची सुद्धा आपण या दिवशी पूजा करत असतो. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशीच यमदीपदान सुद्धा केले जाते. आपल्या घरातील व्यक्तींचा अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून हे यमदीपदान केले जाते. वर्षातून एकदा हा धनत्रयोदशीचा दिवस येत असतो. या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे, या दिवशी कोणता नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे, पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, कोणत्या चुका करायच्या नाहीत. त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत. अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. धनत्रयोदशीची पूजा जी आहे, तर यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. हळदी कुंकू, अक्षता, फुले, गणपतीची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती, आपल्याकडे असेल तर श्रीयंत्र, कुबेर यंत्र, त्याचप्रमाणे कलश, नारळ, विड्याची किंवा आंब्याची पाने, एक सुपारी, एक नाणे, रक्षासूत्राचा धागा, पंचामृत, सप्तधान्य, कोणतीही 7 धान्य आपल्याला घ्यायची आहेत आणि नैवेद्य म्हणून आपल्याला धने आणि गूळ घ्यायचा आहे. या दिवशी आपल्याला धन्याची खरेदी करायची आहे. आपल्या घरामध्ये कितीही धने असले तरी थोडे का होईना धने आपल्याला खरेदी करून आणायचे आहेत. यंदा धनत्रयोदशी 18 ऑक्टोबरला शनिवारी आहे आणि धनत्रयोदशीची पूजा ही संध्याकाळी केली जाते. तर पूजेचा शुभमुहूर्त असणार आहे 18 ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी 7:16 ते 8:20 या वेळेमध्ये आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आणि यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचे आहे. आता पूजा कशी करायची आहे, तर देवघराजवळील जागा स्वच्छ करायची आहे किंवा ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करायची. त्या जागी पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती एक लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे. त्या पाटाभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला एका बाजूला थोड्याशा अक्षता त्या पाटावरती ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा ठेवायचा आहे किंवा आपण तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतो. त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि हे करताना ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची किंवा आपण सुपारी घेऊ शकतो. एका तामणामध्ये ती मूर्ती ठेवून त्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना श्री गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ती मूर्ती कोरडी करायची आहे आणि एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी, तर हे म्हणत आपल्याला हे अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला डाव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला. आता कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. कलशाची स्थापना म्हणजे काय, तर वरुण देवतेची स्थापना करायची आहे. त्या कलशाला आपल्याला तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे. त्या कलशावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. कुंकवाची 5 बोटे सुद्धा त्यावरती आपल्याला उमटवायची आहेत आणि या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकायची आहे आणि यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत. त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. तर असा कलश आपण जसा मंगल कलशासाठी कलश तयार करतो असा कलश आपल्याला तयार करायचा आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हा कलश ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला या कलशाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. ओम श्री वरुणाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणत आपल्याला कलशाची पूजा करायची आहे. यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे. यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती एका तामणामध्ये ठेवायची आहे किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे. आता जेव्हा आपण माता लक्ष्मीला
अभिषेक करत असतो त्यावेळेला आपण श्री सुक्ताचे पठण करू शकतो किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळेला किंवा 11 वेळेला म्हणत माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे. लाल रंगाची फुले आवर्जून अर्पण करायची आहेत आणि हे सर्व करताना ओम श्री महालक्ष्मी नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी तर असं आपल्याला म्हणायचं आहे. आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल तर ते सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्याची सुद्धा पूजा करायची आहे. धन्वंतरीचा फोटो असेल तर तो सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि धन्वंतरीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणजेच धन्वंतरी आणि धन्वंतरीचे पूजन केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे धन्वंतरीचे सुद्धा पूजन हे धनत्रयोदशीच्या दिवशी केले जाते. त्याचप्रमाणे आपल्याला 7 धान्ये सुद्धा पूजेमध्ये ठेवायची आहेत. वाट्यांमध्ये आपण 7 धान्ये जी आहेत तर ती भरू शकतो किंवा आपल्याकडे ज्या सुगड असतात मडकी छोटी छोटी असतात तर त्यामध्ये आपण ही 7 धान्ये भरून ही सुद्धा पूजेमध्ये ठेवायची आहेत. त्या प्रत्येक धान्यावरती आपल्याला फूल ठेवायचं आहे. या धान्यांना सुद्धा हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि एका वाटीमध्ये नैवेद्य म्हणून धने आणि गूळ तर हे सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आरती सुद्धा करायची आहे आणि आपण नैवेद्य म्हणून जे धने आणि गूळ ठेवलेला आहे तर हा प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना द्यायचा आहे. 2-2 धने आणि थोडा थोडा गूळ आपल्याला प्रसाद म्हणून द्यायचा आहे. बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही. उरलेले जे धने आहेत तर ते आपण तसेच पूजेमध्ये ठेवायचे आहेत. ते धने आपण पुन्हा लक्ष्मी पूजनासाठी वापरू शकतो किंवा एका लाल कापडामध्ये थोडे धने बांधून ते तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या घरातील जी कमवती व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा आपण त्यातील 7 धने 5 धने हे लाल कागदामध्ये किंवा कापडामध्ये बांधून ठेवू शकतो. आता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं आहे. यमदीपदान हे घराच्या बाहेर केलं जातं. काही भागांमध्ये 1 दिवा लावला जातो, काही भागांमध्ये 13 दिवे लावले जातात. आपल्या पद्धतीनुसार आपण हे यमदीपदान करत असतो. यमदीपदान जेव्हा करतो तर त्यानंतर आपण जेव्हा घरात जातो तेव्हा मागे वळून पाहायचं नाही. यमदीपदानासाठी शक्यतो कणकेच्या दिव्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरातील पैसे असतील, सोन्याचे चांदीचे दागिने असतील किंवा आपल्या घरातील तांदूळ, धने, मीठ, साखर त्याचप्रमाणे दही किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत तर ते इतरांना अजिबात द्यायचे नाहीत. आपल्या घरातील लवंग, वेलची ज्या ज्या वस्तू ह्या लक्ष्मीकारक आहेत, ज्या ज्या वस्तू लक्ष्मीला प्रिय आहेत, आपल्या घरातील केरसुणी असेल तर ही चुकूनही आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी इतरांना द्यायचं नाही. कोणी कितीही जरी मागितलं तरीसुद्धा आपल्याला ह्या वस्तू द्यायच्या नाहीत. नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते आणि आपल्या घरातून निघून जात असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे की आपल्या घरातील ह्या लक्ष्मीकारक वस्तू ह्या इतरांना अजिबात चुकूनही आपल्याला या दिवशी द्यायच्या नाहीत.